नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता मदन हा अधिपतीला भेटण्यासाठी येणार आहे. तर आता इकडे मदनला अक्षराचा त्रास काही बघवत नाही. त्याला फार वाईट वाटत असतं की अक्षरा फार अस्वस्थ आहे, तिला चक्कर येत आहे. तो आता अक्षराला विचारण्याचा भरपूर प्रयत्न करतो, पण अक्षरा ही काही त्याला सांगत नाही. अक्षराला चक्कर येत असते, त्यामुळे तो आता पटकन अक्षराला गाडीमध्ये बसवतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण आता इकडे अक्षरा ही बाबांना म्हणत असते, "बाबा, मी बरी आहे. मला ठीक वाटतंय, मला चांगलं वाटतंय. आता आपण घरी जाऊया." पण तरीही बाबा म्हणत असतात, "नाही, नाही. एकदा तरी आपण दवाखान्यात डॉक्टरांना दाखवूनच घरी जाऊ." आता बाबांच्या डोक्यालाही फार लागलेलं असतं. तेवढ्यातच आता तिची आई पण येते आणि आई बाबांना म्हणजे नवऱ्याला हे एवढं लागलेलं बघून तिला फार भीती वाटते. ती विचारू लागते, "अहो, काय झालं? अक्षू, काय झालं तुझ्या बाबांना?" तर आता ते अक्षराच्या आईला बाजूला घेतात आणि जे झालेलं आहे ते सगळं सांगू लागतात. तर अक्षराची आई म्हणते, "बघा, कसे माणसं आहेत ते आणि आपल्याला दाखवतात एक आणि वागतात एक. अगं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्या घरातली माणसं कशी आहे आणि मी परत त्या घरामध्ये माझ्या मुलीला पाठवणार नाही." हे सगळं ऐकून तिच्या आईला फार रडू येतं. तर आता अक्षराला घेऊन डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर सगळं विचारतात. पण आता अक्षरा म्हणते, "नाही डॉक्टर, माझी थोडीशी दगदग झाली त्यामुळे मला चक्कर येत आहे." पण आता डॉक्टर म्हणतात, "अगं, प्रेग्नन्सीमध्ये सारखे चक्कर येणं चांगलं नाही. तर आता पुढील वेळेस येताना तुमच्या मिस्टरांना पण बरोबर घेऊन या आणि हो, मी त्यांना थोडंसं सांगतो, विचारायचं आहे मला थोडंसं." इकडे मात्र आता अधिपती समोर भुवनेश्वरी ही फार नाटक करत असते. आता जे नाही ते अधिपतीला सांगत असते. पण आता अधिपती आपल्या रूममध्ये तसाच निघून जातो. इकडे आता मदन बाबांना आणि अक्षराला घेऊन घरी येतो. पण आता सगळा झालेला प्रकार हे अक्षराचे बाबा, अक्षू, आई हे सगळे सांगू लागतात. आता अधिपतीचा म्हणजेच त्याच्या आईचा म्हणजे भुवनेश्वरीचा आणि दुर्गीचा खरा चेहरा मदन समोर आलेला आहे. तर आता तो लगेच म्हणतो, "अक्षू, मला आता अधिपतीला आधीच भेटायचं आहे." तर मित्रांनो आता लगेचच मदन अधिपतीला भेटण्यासाठी जाणार आहे. तर आता तो अक्षराकडून नंबर घेतो आणि फोन लावतो. इकडे आता अधिपती आपल्या विचारामध्ये गुंग असतो. इकडे दुर्गी अधिपती समोर मुद्दामच म्हणते की चल ताई, आपणही गेट समोरच उभं राहू आणि हे आरतीचं ताट घेऊन तिथे उभं राहू, म्हणजे अक्षरात येईल, म्हणजे सुनबाई आपली घरी येईल. आता हे ऐकल्यावर अधिपतीला फार राग येतो. अधिपती ते दुर्गीच्या हातामधलं ताट जोरात फेकून देतो आणि बस झालं, हे काही करायचं नाही. भुवनेश्वरी ही म्हणते, "काय झालं अधिपती? काय झालं सांगा ना?" तर आता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला छोटा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे.